भरपूर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट बघायची की केकसोबत चहा घेतला जायचा, बट मी कधी घेतला नव्हता. तर आता हा जो तुम्हाला केक दिसला हा आलेला आहे मुंबईवरून स्पेशल आणि मुंबईकर चहासोबत हा केक खात खूप टेस्टीसुद्धा लागतो. तर तो केक मुंबईवरून त्या ताईने आणलेला होता. तर आज आम्ही ते सगळा जो अनुभव आहे कसा लागतो खायचा तो अनुभव घेत होतो सगळेजण आणि त्याच्यानंतर तयारी वगैरे करून क्लासला जायसाठी निघालेलो. आज क्लासला गेल्यानंतर जे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलं सगळ्यात स्वस्त जो नाश्ता आहे 10 रुपयाला 1 इडली, 20 रुपयाला 2 इडली आणि 30 रुपयाला 3 इडली, तो नाश्ता केलेला मस्तपैकी पोटभर नाश्ता केला. ज्यांना जास्त भूक लागली ते 30वाले घेतात, ज्यांना कमी भूक होती त्यांनी 20वाला घेतला. नाश्ता केला आणि क्लासमध्ये गेल्यानंतर जे पहिल्या दिवशी शिकवलेलं आहे त्या गोष्टीची प्रॅक्टिस करायची असते. तर इथे प्रॅक्टिस सुरू आहे. पहिले माझ्या पार्टनरनी माझ्यावर प्रॅक्टिस केली आणि ही आहे अपूर्वा, ही आज माझी पार्टनर होती. तर काहीतरी बोलत होती ते आता काही आठवत नाही एवढं, पण खूप मस्त पर्सनॅलिटी आहे आणि खूप भारी स्वभाव आहे तिचा. अपूर्वा नेहमीच आठवणीतसुद्धा राहणार. त्याच्यानंतर आज दुपारी चहा आला, कारण की जी सकाळची बॅच सुरू होती त्यांच्यासाठी चहा आलेला, म्हणून मग आम्हालासुद्धा मस्तपैकी चहा भेटून गेला. चहा घेतला आणि त्याच्यानंतर बहुतेक लंच ब्रेक वगैरे झाला आणि त्याच्यानंतर आज एक हेअरस्टाईल मॅम शिकवणार होत्या. मॅमनी जेवढ्याही मॉडेलवर हेअरस्टाईल शिकवल्या त्या हेअरस्टाईलपेक्षा जास्त मला ह्या मॉडेलच आवडल्या, कारण की मॉडेल खरंच खूप सुंदर होत्या, खूप भारी भारी होत्या दिसायला. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल. कालच्या व्हिडिओमध्ये हायपोनी मॅमनी सांगितलेली कशी करायची, तर आजच्या व्हिडिओमध्ये मेसी चोटी मॅम सांगणार आहेत कसे करायची. तर आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर खूप भारी अशी ही मेसी चोटी मॅमने आम्हाला करायला शिकवलेली. तर जेव्हा आपण व्हिडिओमध्ये वगैरे बघून करतो ना तेव्हा भरपूर गोष्टी आपल्या सुटतात आणि ते प्रॉपर नाही होत. बट जेव्हा मॅमनी सांगितलं की प्रॉपर कशी करायची, जेव्हा आम्ही केली ना तेव्हा पहिल्यांदा थोडंसं वाटलं की जशी मॅमची झाली तशी नाही झाली आहे, काहीतरी गोष्टी याच्यातल्या राहिलेल्या आहे. बट जेव्हा आम्ही सेकंड टाईम थर्ड टाईम जेव्हा ह्या जसं करत होतो ना प्रॅक्टिस, तसे ह्या ज्या हेअरस्टाईल आहे त्या आणखी छान येत होत्या. म्हणूनच म्हणतात की प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय कुठलीच गोष्ट जमत नाही. आणि तुम्ही बघू शकता मॅमने जी मेसी चोटी बनवलेली आहे ती खूप भारी झालेली आहे. आता ही जी मेसी चोटी आहे ना ही हळदी लूकवर शक्यतोवर जास्त केली जात आहे आता. आणि कोणी संगीतचा जो मेकअप असतो त्याच्यावरसुद्धा ही चोटी करतात आणि खूप भारी दिसते, खूप भारी दिसते, खूप भारी दिसते. मला पर्सनली खूप जास्त आवडते. आणि सोबतच मी तुम्हाला हे पण सांगणार की मी ऑर्डर घेत आहे. जर कोणाचं लग्न ठरलेलं असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. आता हा जो तुम्हाला दिसलेला आहे तो आहे स्वानंद आणि तोच आमच्यासाठी रोज चहा आणायचा. 2 टाईम 3 टाईम, आता हा दुसरा टाईम तुम्ही बघत आहात चहा. दुसरा टाईम आम्ही चहा घेतला कारण की सेकंड बॅच आमची होती आणि शिकवणं सुरू झालेलं होतं. आणि शिकवणं सुरू झाल्यानंतर ना जेव्हा त्याच्या पहिले लंच ब्रेक होतो, जेवण झालेलं असतं, त्याच्यामुळे एवढी झोप यायची की काही विचारू नका. कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या झोपीतसुद्धा गेलेल्या. कारण की कितीही नाही म्हटलं तरी झोप यायची. AC बाजूलाच असल्याच्याने ACच्या हवेने झोप येत होती आणि रात्री झोप नाही व्हायची, कारण की लिहायचं काम राहायचं. ते लिहिण्याच्या कामामध्ये आमचा भरपूर टाईम रात्रीचा निघून जायचा, त्याच्यामुळे रात्री झोपसुद्धा होत नव्हती. मग दुपारी थोडीशी झोप यायचीच. त्याच्यासाठी मग आम्हाला 2 टाईम चहा भेटायचा आणि हा चहा आयुष्यभर लक्षात राहणार आहे, कारण की जेवढा चहा घेतला तेवढा चहा पूर्ण आयुष्यात नाही घेतला, एवढा चहा आम्ही या क्लासमध्ये घेतला. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ना परत वातावरण खराब झालं आणि पाऊस सुरू झालेला. लाईट गेली होती, पण मॅमचं म्हणणं होतं की आज आपण प्रॅक्टिसला थांबणार नाही आहे, कारण की 2-3 दिवस झाले कंटिन्यू तेच सुरू होतं. त्याच्यामुळं लाईट गेलेली असूनही मग लाईट वगैरे लावून आणि आम्ही प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर मॅमनीसुद्धा आम्हाला शिकवलं, ते सगळ्या गोष्टी झाल्या आणि आम्ही घरी आलेलो. घरी आल्यानंतर संध्याकाळच्या जेवणात आज काय काय आयटम आहेत ते तुम्हाला इथे मी दाखवत आहे. जे नवीन ताट आणि प्लेट घेतलं होतं मी त्याच्यातच जेवण सुरू आहे. तर असा होता हा दिवस. त्या दिवसात ज्या गोष्टी मला कॅप्चर करणं पॉसिबल झाल्या त्या गोष्टी मी तुमच्यासाठी कॅप्चर केल्या आणि तुम्हाला इथे दाखवत आहे.
आणि भरपूर गोष्टी तुम्हाला शिकायला भेटत असेल आणि पाहायलासुद्धा भेटत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. आता भेटते उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, मजेत राहा. टेक केअर अँड बाय बाय.